नमस्कार. राजेश व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. अजूनही कुणी चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, तर आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. आपल्या चॅनलचं जसं नावच आहे राजेश व्यवसाय मंत्रा, तर व्यवसायाबद्दलच आपण वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ केलेले असतात. समजा व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी किंवा व्यवसाय करत असताना मार्केटिंग कशी करायची, व्यवसायाचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, अशा वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालत असतो. पण आजचा जो विषय आहे तो अगदीच अनकॉमन आहे, की काळाची गरजही आहे. की आपल्या सर्वांना माहिती आहे की जग आपण म्हणतो झपाट्याने बदलत आहे, डिजिटल युग झालेलं आहे, कॉम्प्युटरचा जमाना आहे, आता तर AI सॉफ्टवेअर येते, इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आमच्या नोकऱ्या जातील का, आमच्या नातेवाईकांच्या नोकऱ्या जातील का? कारण सॉफ्टवेअरच सगळं काम करणार आहे. पूर्वी म्हणायचे रोबोट काम करणार, तर आता एआयचा एक धसका घेतलाय बऱ्याच जणांनी. तर एआय जरी आलंय मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, तरी एआय ऑपरेट करायला सुद्धा माणसंच लागणार आहे, लक्षात घ्या. तर त्यासाठी तुम्हाला धसका किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही. जरुरी आहे ते आपलं नॉलेज अपडेशन अपग्रेडेशन करण्याची. म्हणजेच तुम्ही जर एआय कसं ऑपरेट करायचं त्याचं जर नॉलेज घेतलं तर तुमची नोकरी मुळीच जाणार नाही. तर त्याच्याच रिलेटेड आज आपण एक वेगळ्या विषयाला हात घालतोय, टिपिंग पॉईंट. टिपिंग पॉइंट म्हणजे काय? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढा मोठा शब्द मॅडम आज विचारताय, म्हणजे नेमकं काय? तर टिपिंग पॉइंट व्यवसायामध्ये खूप महत्वाचा असतो, की आपल्या आजूबाजूला आपण म्हणतो जग झपाट्याने बदलतंय. पण समजा आपल्या व्यवसायामध्ये जर आपण काळानुसार बदल जर केला नाही, तर नक्कीच आपला व्यवसाय संपुष्टात येऊ शकतो. नुकतंच मोबाईल कंपनीचंही आपल्यासमोर उदाहरण आहे. किती मोठमोठ्या घराणेशाहीचे व्यवसाय त्या व्यवसायात बदल न केल्यामुळे व्यवसाय संपुष्टात आलेले. आणि समजा उदाहरण जर घ्यायचं असेल मोबाईल कंपन्यांचं, तर गेल्या काही वर्षापासून जिओने जसं मार्केटमध्ये अंबानींनी जिओचे मोबाईल किंवा जिओचे जे पॅकेज आणलेले आहे, त्यामुळे बऱ्याच मोबाईल कंपन्यांना त्याचा झटका बसलाय. म्हणजेच त्यांनी अपडेशन करून सामान्य गिरायकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. तर सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक व्यवसायामध्ये अपडेशन अपग्रेडेशन गरजेचं असतं, म्हणजेच नाविन्य गरजेचं असतं. तर उदाहरण सांगायचं झालं तर 1950 ते 75 कलर टीव्हीचा वाटा मार्केटमध्ये फक्त 2% होता. आता आपल्या काळाचे माझ्या काळाच्या लोकांनाही माहिती आहे, 1975 पर्यंत रेअरली कलर टीव्ही होता. पण तोच कलर टीव्ही 1975 ते 90 नंतर जवळपास 90% वाटा झाला मार्केटमध्ये. सॉरी, 80% मार्केटमध्ये कलर टीव्हीचा वाटा झाला. म्हणजेच कलर टीव्हीच्या जगतामध्ये 1975 हा टिपिंग पॉईंट ठरला. कारण 1975 नंतर कलर टीव्हीचा वाटा मार्केटमध्ये वाढायला लागला. तर आणि एक परिस्थिती अशी आली की 2001 ला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पूर्ण मार्केटच्या आउट झाले, बाहेर पडले. कोडॅक कॅमेऱ्याचं तसंच उदाहरण आहे. एक काळ कोडॅक कॅमेरा 36 रोलचा आपल्याला आठवत असेल आपल्या लहानपणी, की आपण त्या 36 रोलनीच फोटो काढायचो. खूप म्हणजे चांगले चांगले श्रीमंत ज्याला म्हणू आपण त्यांच्याकडे तो कॅमेरा असायचा. पण काळानुसार बदल केले नाही. समजा जेव्हा डिजिटल कॅमेरा यायला लागला, त्याच्या आत जर कोडॅकने बदल केले असते तर कोडॅक मार्केटच्या बाहेर 2000-2003च्या दरम्यान पडलं नसतं. कामगारांवर उपासमारीची नोकरी जाण्याची वेळ आली नसती. म्हणजे सर्वस्वी मालक किंवा व्यवसाय त्यांनी जर हे बदल केले नाही तर आपला व्यवसाय संपुष्टात येतो. तर दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं, 2009 ला उबेरचा जन्म झाला. 2009 ला उबेर आल्यानंतर मार्केटमध्ये लोकांना माहिती नव्हतं, पण 10 वर्षामध्ये उबेरने पूर्ण मार्केट कब्जा करून आज जर पाहिलं उबेरच्या मालकाकडे एकही स्वतःची कार नसताना 100% फायद्यामध्ये 10 वर्षात ती कंपनी आहे. म्हणजे विशेष गोष्ट आहे की मार्केटची गरज ओळखून त्यांनी व्यवसाय केला. मला आवडतो तो व्यवसाय करणार असं नाही केलं. मार्केटची गरज काय आहे ते ओळखलं आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला. आणि तसंच 2020 हा ऑटोमोबाईलसाठी थोडा टिपिंग पॉईंट म्हणू आपण. कारण इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक गाड्या तिथून यायला सुरुवात झाली. आणि दुसरंही अजून एक बाकी या अंदाजानुसार मला असं वाटतंय 2030 हा म्हणजे जवळपास सगळ्या रस्त्यावर आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल दिसतील. आणि ऑन डिमांड कार असतील. स्वतःच्या मालकीच्या कार कमी दिसतील मार्केटमध्ये रोडवर. तर त्याच्याच आधी आपल्याला अपडेशन अपग्रेडेशन करणं गरजेचं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला थोडासा फटका बसतो याचा. तर सांगायचं तात्पर्य हे जे उदाहरणं दिली, की पूर्वी आपण म्हणायचो HMTचा घड्याळ किंवा नोकियाचा मोबाईल किंवा आपण जर पाहिलं तर कार, फिएटच्या कार,
तर हे नाव मी का घेते, आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, ह्यांच्या क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज नव्हतं किंवा कस्टमरला हे आवडत होतं. परंतु त्यांनी योग्य वेळेला योग्य पाऊल उचलून डिजिटलायझेशन किंवा अपडेशन केलं नाही, म्हणून ह्या कंपन्या काही कारणास्तव मार्केटला यांचा शेअर कमी झाला किंवा मार्केटच्या बाहेर गेला. तर असंच प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत होत असतं. तर आजपासून आपल्याला सतर्क होण्याची गरज आहे. कुठलाही व्यवसाय असू द्या, वेगवेगळं तंत्रज्ञान, डिजिटल टेक्नॉलॉजी जशी जशी येते तसं तसं आपल्याला आत्मसात करायची गरज आहे. आज आपल्या संस्थेमध्ये 2,500 उद्योजक आहेत. त्यामधल्या जवळपास 1000 उद्योजिका एकदम सक्षमपणे आणि सिन्सिअर उद्योजिका आहे आपल्या. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे की समजा मी जर केक बनवते, तर मी केक जर पहिल्याच पद्धतीने बनवत राहिले, मग माझ्या केकची कॉस्ट कमी येणार नाही. त्याच्यात जर अपडेशनची टेक्नॉलॉजी वापरली, तुमचं ओव्हन असेल, तुमचं फ्रीजर असेल, बाकीच्या XYZ लागणाऱ्या वस्तू असेल, त्या जर वापरून आपला कमी टाइम केला मॅन्युफॅक्चरिंगचा आणि मटेरियल पण आपल्याला परवडेल, कॉस्टिंग कमी येईल आणि मार्केटमध्ये आपण कॉम्पिटेट करू शकतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं, आपली क्वालिटी चांगली असते, आपल्याला कळतंय आपण जेवढे पैसे घातलेले रॉ मटेरियल, बाकीचे कष्ट, आणि आपली कॉस्टिंग कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांच्या बरोबरीने येत नाही. मग आपल्याला थोडंसं नैराश्य येतं, का येत नाही. तर त्याच वेळेस आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी टेक्नॉलॉजीमध्ये मागे आहे का? माझी कॉस्टिंग कमी का होत नाहीये? मी कुठं कमी पडते का? माझी मार्केटिंग कमी होते का? असं प्रत्येक उद्योजकांनी आजच्या व्हिडिओपासून हा बोध घ्यायचा आहे. जग झपाट्याने बदलतंय. माझ्या आजूबाजूला काही टिपिंग पॉईंट तयार होतोय का माझ्या प्रोडक्टशी रिलेटेड, माझ्या व्यवसायाशी रिलेटेड? मग टिपिंग पॉईंट तयार झाल्यानंतर माझा व्यवसाय आउटडेटेड होईल का, हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला आत्मसंतुष्ट म्हणजे अल्पसंतुष्ट राहायचं असेल थोड्याशा कमाईवर, तर त्यालाही तुम्हाला ते सुद्धा अपडेशन केलं नाही तर कमी होण्याची वेळ येऊ शकते व्यवसाय. तर सगळ्यांनी लक्षात द्यायचं. मग तुम्ही म्हणणार अपडेशन अपग्रेडेशन म्हणजे नेमकं काय? तर मार्केटिंग टूल वेगवेगळे आहे, गुगलवर दिसतंय, ChatGPT आहे. वेगवेगळ्या टूलनुसार जर आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग केली, आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचलो, आपल्या कॉम्पिटिटर मध्ये ना आपल्यामध्ये का कॉस्टिंग मॅच होत नाही, त्यांची गिरायकं का जास्त येतात, माझी का होत नाही, मला आलेली एन्क्वायरी कन्वर्ट का होत नाही, हे बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. परंतु नैराश्य, डिप्रेशन न घेता, आणि आम्ही बसलेलोच आहोत. आजपर्यंत ज्यांनी कुणी सदस्य नोंदणीचा फॉर्म भरलेला नाहीये, कारण बरेच कमेंट बॉक्स मध्ये मेसेज येतात, काही आम्हाला तुमच्या संस्थेला जॉईन व्हायचंय. मग आम्ही पुण्यातलंच असणं गरजेचं आहे का? आम्ही उद्योजकाच असणं गरजेचं आहे का? मुळीच नाही. तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन मीटिंग असते महिन्यातली, एक आढावा बैठक. आपण इन्स्टा लाईव्ह करत असतो, जे फेसबुक लाईव्ह दिसतं. माझ्या राजश्री अरविंद गागरे या इन्स्टाच्या अकाउंटला जर तुम्ही फॉलो केलं तर संपूर्ण मीटिंग आपण लाईव्ह करत असतो. तीच मीटिंग फेसबुकलाही दिसते. फेसबुकला राजश्री गागरे नावाने माझं अकाउंट आहे. तर सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. आणि ज्यांना सदस्य नोंदणीचा फॉर्म भरायचा, तुम्ही लांब असेल, तुम्हाला PDF पाठवली जाईल, त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या, तो फॉर्म भरा. 199 नॉमिनल रजिस्ट्रेशन फीज आहे वर्षाची, जी की एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा महिन्याची मार्केटिंगची फीज 330 रुपये आहे. आपल्याला माहितीच आहे. हा कुठलाही व्हॉट्सअप ग्रुप नाही, हा टोटल तुमचा सक्षमीकरणाचा ग्रुप आहे. जसं मुलाला दाखला शाळेत घातल्यानंतर 12 कडीपासून सगळं शिकवलं जातं, तसंच व्यवसायाची 12 कडीपासून आम्ही तुम्हाला बोटाला धरून शिकवतो. म्हणून कुठलाही किंतु परंतु मनात विचार न घेता, मी व्यवसाय करत नाही, मी संस्थेला जॉईन होऊ शकते का? नक्की जॉईन होऊ शकता. तुम्ही व्यवसाय करणाऱ्या महिलांना मदत करू शकता. तुम्हाला आनंद मिळू शकतो, ग्रुपमध्ये राहू शकता, तुम्ही चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला माझ्यासोबत येऊ शकता. तुम्हाला काय तुमच्या रिक्वायरमेंट असेल, समजा दिवाळीचा फराळ असेल, उन्हाळ्याचे पदार्थ असतील, तुमच्या वेगवेगळ्या पूजेचं साहित्य असेल, ब्लाऊज वर्क असेल, तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर पाहिजे, कुठल्याही गोष्टी पाहिजे, तुम्ही जर ग्रुपवर टाकलं तर तुम्हाला एका मिनिटामध्ये 9 ते 10 कॉल येतात. होम डिलिव्हरी मिळते, ट्रस्टेबल प्रॉडक्ट मिळतात. म्हणून ज्यांना व्यवसायही करायचा नाही, ज्यांना सामाजिक भावनाही नाही, पण मला काहीतरी खरेदी करायचं, घर बसल्या पाहिजे, चांगले ट्रस्टेबल प्रॉडक्ट पाहिजे, त्याही फॉर्म भरू शकता. कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. मी संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते, सगळ्यांनी नोट करा. 95 11 89 36 59. धन्यवाद.